राम राम शांताराम भाऊ. राम राम दिनेश काका, राम राम. सांगा. काय नाही शांताराम काका, शांताबाई कुठे गेल्या? आहे ना, ते स्वयंपाक वगैरे बनवत आहे. हो काय, झालं का तुमचं रोणं वगैरे? झालं झालं. दादा तुम्ही कधी आले? शांताताई आता झालो. हो का, काय दादा ताई जेवण वगैरे देते का नाही तर तुम्हाला? किती बारक्या झाल्या तुम्ही. शांताबाई आता बुड्ढा झालो, मी म्हातारा झालो. आता ती वय राहिली नाही ना आपली. आता जेवण पण होत नाही, तब्येत पण खूप खराब होते. मला नाही वाटत आता मी जास्त दिवस राहणार म्हणून. कधी मला भगवान उचलून नेईल काही सांगता नाही येत. काय चांगलं व्यायाम करा, जेवण करा. फक्त दादा नाही का, व्यायाम करायचं आणि जेवण चांगलं करायचं. फक्त 2 वस्तू तुम्ही चांगल्या केल्या ना, तुम्हाला कधी काही होत नाही. मग सांगतोय मी. हो शांताबाई, आता तुम्हालाच बघा बघा किती टेन्शन राहते तुम्हाला, तरी पण तुम्ही कधी रडत नाही, काही नाही, काही टेन्शन नाही घ्या, काही पण गोष्टीचं काही नाही. कधी पण हसत राहता तुम्ही. मग तुम्हाला बघून आम्हाला तर छान वाटते, आम्हाला पण थोडंसं छान वाटते तुम्हाला बघून. हो दादा, आता कसं आहे, सगळ्याच्या आयुष्यामध्ये टेन्शन तर आहे. आता टेन्शन आहे तर काय, टेन्शन घ्यायचं का? नाही नाही, टेन्शन किती असो माणसाला, कधी पण हसत खेळत राहायचं. हो, आणि माणूस कितीही मोठा झाला तरी एक लहान मुलगा त्याच्या मनामध्ये असलंच पाहिजे. आणि कितीही मोठा झाला तरी लहान मुलावानीच वागायला पाहिजे. म्हणजे कुठल्याही माणसाला आपल्या आतमधल्या लहान पोराला मारलं नाही पाहिजे. मग तुम्हाला काय नाही होत. आणखी दादा, घरी सगळे कसे आहात? वहिनी वगैरे? छान आहे वहिनी. हो काय, ऋण वगैरे झालं का? हो हो झालं. चिंटू कुठं गेला आता? काय माहीत दादा, असेल कुठेतरी मित्रांसोबत फिरायला गेलं असेल, खेळत असेल कुठेतरी. मामाजी कधी आला मामा? अरे बाळा, मी आताच आलो. कुठे गेला होता रे तू? तुझी लय आठवण आली मला, तुला बघायला आलो मी. काही नाही मामा, खेळायला गेलो होतो. पिंकी नाही आली का? नाही रे बाळा, तिची शाळा आहे, शाळेत जाते ती. आणि तू शाळेत नाही गेला का रे? नाही मामा, शाळेत नाही गेलो मी. का बरं रे? नाही गेलो आजच्या दिवशी. मामा येऊ का तुमच्या गावाला? नाही रे, काय करणार तू आता आमच्या गावाला येऊन? उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील ना तुमच्या शाळेला, तेव्हा येशील. आता नको येऊ. मामा मी का म्हणतो, पिंकी शाळेत जाते काय? पिंकी कशी आहे? का बरं रे, तुला लय आठवण येते का पिंकीची? हो मामा, मला लय आठवण येते हो पिंकीची. हो का, येतो 20 तारखेला तिला घेऊन. रक्षाबंधन येते ना, हो, राखी बांधायला आणतो तिला. नाही मामा नाही, मी राखी नाही बांधत. नाही 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 नाही, राखी नाही. शांताबाई, मी काय म्हणतो, हो, आम्हाला चिंटू काही बरोबर वाटत नाही याचे लक्षण. हो बघा, याची बुरी नजर आहे वाटते माझ्या मुलीवर. चिंटू, खाऊन रे. राखी का ना बांधस तू? पिंकी तुझी बहीण आहे. तुझी बहीण, आपल्या कुठली पण बहीण आपल्या भावाला राखी बांधते. तू का नाही राखी बांधत रे? नाही नाही आई, मी राखी नाही बांधत. पिंकी माझी बहीण नाही आहे. हो, जेव्हा मी मोठं होईल ना, मी पिंकी सोबत लग्न करणार आहे. हो, मला पिंकी लय आवडते. मी राखी नाही बांधत तिच्या हातानं. मला पिंकी सोबत लग्न करायचे. काऊन बे? तुझ्या अंगात जवानी आली का बे? आपल्या बहिणीसोबत लग्न करशील का बे? सांगू का बे तुले? जवान झालास का बे तू जास्तच्या? चोमन्या, सांगू का तुले? जावई बापू, राहू द्या. आई तो लहान मुलगा आहे, त्याला काय अक्कल आहे? राहू द्या, सोडा. नाही मामा, आजकालचे लहान पोरं लय बिघडले वाटते. आपल्या माम बहिणीसोबत लग्न करीन म्हणते. काही अक्कल आहे का नाही याला? जाऊ द्या, सोडा.